नमस्कार, सलाम. माझं नाव आहे आर्ज दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या फिरतो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये. आणि खामगाव शहर एवढं मोठं आहे, वेगवेगळ्या कम्युनिटीजचे अनेक लोक इथे राहतात. त्यापैकी आज आपण पाहणार आहोत खामगावची प्रसिद्ध अशी बोहरा मस्जिद. खामगावच्या जगदंबा चौक भागात येणारी ही सुंदरशी बोहरा मस्जिद आज आपण पाहूया, थोडी माहिती जाणून घेऊया, ती आतनं कशी दिसते ही सुंदरशी मस्जिद हे सुद्धा पाहूया. अशा बऱ्याच गोष्टी आज होणार आहेत. पण तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जर्नी चालू करूया. बघूया विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सुंदरशी बोहरा मस्जिद. तर हे सुंदरचं छत्र आहे, जगदंबा देवींचं छत्र असं म्हणतात. आणि या भागामध्ये आहे खामगावची प्रसिद्ध अशी बोहरा मस्जिद. आणि आपण आता ते जाऊया आणि बघूया आतनं कशी दिसते. अतिशय गजबजलेल्या भागामध्ये ही मस्जिद आहे, त्यामुळे तुम्ही आलात तर तुम्ही आधी विचारा. जगदंबा चौकामध्ये आल्यानंतर तुम्हाला ही मस्जिद दिसेल. चला आपण जाऊया. अब्बास सर माझ्यासोबत आहेत, जे मला ही मस्जिद दाखवत आहेत. हे बघा, बऱ्याच मोठमोठ्या खिडक्या आहे, हवा खेळते राहावी यासाठी. आणि इथनं मस्जिद, मुख्य मस्जिद इथनं चालू होते. इथं आपण बॅग ठेवूया आधी. हे बघा, इथे काही संदेश पण दिला आहे. पण सर हे उर्दू कुठल्या भाषेत लिहिलं आहे? नाही, हे म्हटलं मी, हे कुठल्या भाषेमध्ये आहे? उर्दूमध्ये. ओके. हे बघा, आणि काय लिहिलं आहे सांगू शकाल का? इथे गोल्डनमध्ये काय? मस्जिद का नाम है मस्जिद हिसामी. मस्जिद आहे, मस्जिद हिसामी. हिसामी मस्जिद का नाम है. अच्छा, त्याचा अर्थ काय होतो जर हिंदीमध्ये घेतला? नाम है मस्जिद. अच्छा अच्छा, ओके. हे बघा, तर हे आहे. आणि हे लिहिलं आहे 1 एप्रिल 2006 मध्ये तयार झाले होते. हां. अच्छा, 2006 मध्ये ही मस्जिद तयार झाली. खरं एवढी मोठी मस्जिद या भागामध्ये आहे. बाहेरून फक्त आपण मिनार पाहू शकतो, जो वर दिसतो तो. वाव, इट्स सच अन अमेझिंग. आपण खामगावची बोहरा मस्जिद पाहतो आहोत आणि हे एवढी सुंदर आहे आतमधून, काय सांगू मी तुम्हाला. हे बघा, या भागामध्ये महिलांसाठीची जागा आहे, तिथे महिला बसून मग. अच्छा अच्छा, बुजुर्ग. हां हां, जे वर जाऊ शकत नाही, कारण याला वरचा मजला, ही 3 मजली इमारत आहे. हां, नाही, खालनं जर आपण विचार केला तर 3 मजली येऊन जाईल ना. इसके नीचे कुछ नहीं, भरती है. तर खरं तर आपण वर आलो आहोत. वरच्या मजल्यावर ही मस्जिद, मुख्य मस्जिद चालू होते. पण जर जो तुम्ही खालचा पाहिला ना भाग, तर 13.5 फूट याच्यामध्ये भरती आहे, रोडपासून उंच. आणि असं पाहताना वाटतं की ही फार उंच इमारत आहे, पण खरी इमारत इथनं चालू होते, खरी मस्जिद. तर हे बघा. हां, आणि वरच्या भागामध्ये काय सुंदर त्यांनी हे केलं आहे. वरच्या भागामध्ये महिलांचं सेक्शन आहे, महिला बसू शकतात. या भागामध्ये जे चढते, ज्यांना वर जाता येत नाही, हां, वयोवृद्ध ज्यांना वर जाता येत नाही, वरच्या मजल्यावर जाता येत नाही, तर ते जाऊ शकतात. इथं याला किबला असं म्हणतात. तिथे मौलाना साहेब जे असतात ते बसून नमाज हे करतात, सांगतात सगळ्यांना. आणि याच्या वरचं, म्हणजे किबल्याच्या वरचं सुंदरसं जे नक्षीकाम केलं आहे ते एवढं सुंदर आहे. हे बघा, हे सगळं संगमरवरी नक्षीकाम आहे. आणि हा भागही थंड भाग आहे. तर सर इथे काय लिहिलंय सांगा ना. वाले के नाम है. अच्छा. नाम. हां, या हाफिजो, या करीबो, या मुजीबो, या मजिदो. अच्छा, नाम ऊपर आहे. हे सर्व देवांची नावं आहे. म्हणजे तर ह्या मस्जिदीच्या, हां, ओके, म्हणूनच ते एवढे चमकत आहे. मी तेव्हापासून हा विचार करतोय हे किती गोल्ड प्लेटेड वाटत आहेत म्हणून. तर हे बघा, तुम्ही कधी खामगावच्या बोहरा मस्जिदमध्ये आलास, तुम्हाला हे सगळ्या जागा दिसून जातील. आणि एवढी सुंदर मस्जिद आहे ही आतनं, की पाहण्यासारखी खरंच मस्जिद आहे ही. यावरचं जे झुंबर आहे ते एवढं भव्य आहे. आणि वरचं जे काम आहे ते सुद्धा लाकडी काम आहे. लाकडी याच्यामध्ये ते सुंदरसं त्यांनी वर केलं आहे. वरचं जे नक्षीकाम आहे सिलिंगचं, तेही अतिशय सुंदर आहे. आणि अशी ही सुंदरशी मस्जिद बोहरा मस्जिद आहे खामगावची. आणि माझ्यासोबत आहेत अब्बास सर. सर तुमचं काय नाव पूर्ण? अब्बास भाई गजनफर हुसैन राज. अच्छा सर, या मशिदीबद्दल सांगा, किती जुनी आहे, काय सांगाल? इसको 122 साल हो गए.
122 वर्ष जुनी मस्जिद आहे खामगावमधली, फार सुंदर आहे. इथे काय काय होतात, म्हणजे कार्यक्रम काय काय केले जातात? सब हमारे समाज के धर्म के जितने प्रोग्राम मस्जिद में नमाज वगैरह सब यही होते हैं. अच्छा, बोहरा कम्युनिटीचे असे काही वेगळे कार्यक्रम होतात खामगावमध्ये म्हणजे? सब मस्जिद के अंदर ही होता है, मस्जिद के बाहर कुछ नहीं. अच्छा, नाही काय होतात, कोणते कार्यक्रम होतात असं विचारतोय मी. नहीं ऐसा कुछ अलग से कोई कार्यक्रम वेगळं काही होत नाही. अच्छा, तरीही खामगावमध्ये एवढी सुंदरशी बोहरा कम्युनिटी राहते, तर त्यांची ही सुंदरशी मशीद आपण पाहतो आहोत. इथे खाण्यापिण्यासाठी म्हणजे जेव्हा कार्यक्रम होतो त्यावेळेससाठी पाणी वगैरेचं हे ठेवलं आहेत. आणि इथे कम्युनिटी किचन म्हणून पण चालवलं जातं आपल्याकडे, म्हणजे खामगावमध्ये. जसं मी मूर्तिजापूरला गेलो होतो तर तिथे सुद्धा एक कम्युनिटी किचन होतं इथे. अच्छा, इथे पण आहे. आपण थोडे मस्जिद पाहूया. सर आपल्याला ही मस्जिद कशी दिसते हे सर्व दाखवत आहे. अच्छा अच्छा, या भागात नाही दिसते. इथे थोडं वॉशरूम वगैरे आहे. आणि इमारत जी आहे मशिदीची ही फार उंच आहे. इथनं अख्खं खामगाव तुम्हाला दिसेल या भागातलं. हे बघा, आतमध्ये AC वगैरे लावले आहेत. हां, हा भाग तुम्हाला दिसून जाईल. खामगावमध्ये बरेच जुने जुने घर आहे. तुम्हाला जर पाहायचं असणार तर तुम्ही खामगावमध्ये नक्की येऊ शकता. हो चालेल ना. आणि मेंबरच्या वर सकाळचा सारखा थोडा भाग आहे. ह्या रूमला काय म्हणतात सर? प्रोग्राम होता हॉल में. अच्छा अच्छा, या काही कार्यक्रम असेल तर इथे प्रोग्राम होतात. कम्युनिटी किचन सारखंच आहे. जेवणा खाण्याचे कार्यक्रम जेव्हा होतात इथे धर्मगुरू आहेत ना, हे जे फोटो लावले आहेत त्यांचे सुंदरसे फोटो आहेत. आणि इथे आहेत धर्मगुरू. हे धर्मगुरूच आहेत ना सर? नाव मला सांगा ना, यांचे पहिल्या क्रमांकावर जे आहेत त्यांचं काय नाव आहे? सैयदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन साहेब. अच्छा, ये उनके वालिद. अच्छा, त्यांचे वडील. हां, यांचे वडील. त्यांचं काय नाव आहे? सैयदना मोहम्मद बुरहानुद्दीन साहेब. हां, अच्छा. आणि हे तिसऱ्या क्रमांकावर? इनके वडील. अच्छा, हां. सैयदना ताहिर सैफुद्दीन साहेब यांचे काय लोक दोन. अच्छा अच्छा, ते आता नाही आहेत. पण आपण यांनाच इथूनच प्रणाम करूया. हे बोहरा कम्युनिटीचे धर्मगुरू आहेत. त्यांना सर्वांना इथूनच प्रणाम करूया आपण. आणि अजूनही मस्जिदचा बराच भाग आहे, तो पाहूया आपण. इथनं आपण कम्युनिटी किचनकडे जाऊया. आणि आपण सध्या किचनमध्ये आहोत. किचनचे इंचार्ज माझ्यासोबत आहेत. सलाम सर, नमस्ते. काय काय जेवण बनवलं जातं सांगा ना. इथे लोक जेवायला बसू शकतात. हे तेच ना, म्हणजे जेवणासाठी? मग हां, ओके. हे बरंच मोठं किचन आहे हे. अच्छा, हे लेडीज सेक्शन आहे. इथे महिला बसून जेवण करू शकतात. आणि आता सकाळचा वेळ आहे आणि गडबड चालू आहे. जेवण बनवलं जातं हे वेगवेगळं. हे बघा, एक साथ 8 जण बैठ के खाते. 8 जण बसून खाऊ शकते एक थाली में. अच्छा अच्छा, एका ताटामध्ये 8 जण बसून एक साथ खाते. अच्छा, इथे धर्मगुरूंचे ही फोटो लावले आहेत जेवतानाचे. हां, अशी एक खूप मोठी थाली ठेवली. त्याला थाल म्हणतात खरं तर. आपण त्याला मोठं ताट म्हणतो. हां, तर त्यांचा फोटो आहे. हां हां, अच्छा अच्छा, त्यांचा हे एक सुंदरसा फोटो आहे. अच्छा. आणि हे बघा, इथे अशी अरेंजमेंट केली असते. सर मग हे दुपारी जेवणासाठी येतात तेव्हाच आहे ना, की आता रमजानमध्येच काहीतरी रात्रीच्यासाठी? अच्छा अच्छा अच्छा, इफ्तारमध्ये करतात हे सगळं. च्या मजल्यावर जातोय होता. आणखी मिनार आहे, तर मिनार असा दिसतो तो मी तुम्हाला दाखवतो. आता ही मस्जिदीचा मिनार 90 फूट आहे ना. हे बघा, मिनारच्या वरचा दिसत आहे. त्याच्या आतला भाग दिसतो आहे. सुंदर आहे तो डिझाईन. आता मी सगळ्यात वर पोहोचलो आहोत खरं तर मशिदीच्या खूप वर. सोलार पॅनल आहे तिथे. वा, अमेझिंग. हे बघा, इथनं तुम्हाला मिनार दिसेल. हा खरं तर खालून मोजला तर 90 फूट येईल. तर बोहरा मशिदीच्या मी वर आहे. इथनं सुंदरसा मिनार तुम्हाला दिसेल बघा. उत्तुंग असा मिनार आहे.
आणि खामगावचा मेन रोड आहे जो इथनं तुम्हाला लगेच दिसून जाईल. सगळ्यात गच्च भरलेला हा जो मेन रोड आहे तो आहे. इथं अजूनही ट्रॅफिक आहे. इथे समोर जगदंबा चौक आहे, त्यावर जगदंबा माता छत्र आहे. इकडे समोर गेलात तर मोठ्या देवी म्हणजे जगदंबा माता यांची स्थापना केली जाते. आणि आपण आता सुंदरशी मी बोहरा मस्जिद पाहतो आहोत. या भागामधूनही तुम्हाला खामगाव हां दिसेल. नाही काही हरकत नाही. मी खरं मी बिना चप्पलचं फिरतो आहे ना, तर सर म्हणतात की तू चप्पल घालायला हवी होती. हे बघा या भागात नाही तुम्हाला अख्खा खामगाव दिसून जाईल आणि अगदी शेवटपर्यंत दिसेल. बघा तिकडे टेकडी आहे, टेकड्या आहेत, त्या टेकड्यांवर टॉवर वगैरे दिसतात. तर हे अख्खं खामगाव. आपण आहोत सध्या बोहरा मशिदीच्या वर, खामगावच्या प्रसिद्ध अशा. तर आपण जाऊया खाली. तर मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना खामगावची बोहरा मस्जिद नक्की आवडली असणार. जेव्हा केव्हा खामगावमध्ये असाल तेव्हा इथे नक्की तुम्ही येऊ शकता, पाहण्यासाठी येऊ शकता. अतिशय सुंदर मस्जिद आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागासोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय अँड टेक केअर.